सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। काँग्रेस तालुकाध्यक्षावरील हल्ल्यामागे राजकीय शक्ती, काँग्रेसचा आरोप। हल्ल्यातील उर्वरित आरोपी व सूत्रधारास अटक करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रमेश भिसणकर यांच्यावर नुकत्याच झालेल्या निषेधार्थ काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेऊन या हल्ल्यामागे राजकीय शक्ती असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे या हल्ल्यातील उर्वरित आरोपी आणि मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी काँग्रेसकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी यवतमाळ शहरातील दत्त चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रमेश भिसणकर यांच्यावर काही गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता। मात्र भिसणकर यांच्या समयसूचकतेमुळे हा हल्ला यशस्वी परत करून आपला जीव वाचवण्यात भीषण कार्य यशस्वी ठरले आणि आपला जीव वाचविला। या घटनेतील मुख्य आरोपी हल्ला चढवताच घटनास्थळावरून पसार झाले। यात एकूण 3 आरोपींचा सहभाग होता। ही घटना घडत असताना अवधूतवाडी पोलिसांकडून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर घटनेतील तिसरा आरोपी अद्यापही मोकाट असून याच्याकडून भिसणकर यांच्या जीवाला धोका आहे किंवा तो आरोपी हे प्रकरण दाबण्याच्या दृष्टीने आपल्या अन्य साथीदारांसह भिसणकर यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या घटनेचा जलद गतीने तपास करून आरोपीस आणि या हल्ल्यामागील मुख्य असलेल्या राजकीय सूत्रधारास पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। भिसणकर यांच्या जीवितवाची जबाबदारी घेत त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करीत आहोत। यावेळी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुडकर, अशोक बोबडे, संतोष बोरले, प्रवीण देशमुख, दिनेश गोगरकर, जावेद अन्सारी, चंद्रशेखर चौधरी, रवींद्र ढोक, किरण कुमरे, गुणवंतराव डोळे, गोविंद वंजारी, विक्की राऊत, हिरा मिश्रा, प्राध्यापक बबलू देशमुख, कृष्णा पुसनाके, विशाल पावडे, ओम तिवारी, ब्रह्मानंद काळे, बाबू दोनाटकर, प्रदीप वानखडे, रमेश स्थूल, श्रीकांत आडे, निट्टू तिवारी, सुहास सावरकर, अतुल मांगुळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर।